गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपकी चाय हाजिर. बापरे, तू चहा केलास? हो, तुला अगदी हवा तसा. व्हेरी स्ट्रॉंग अँड लेस शुगर. पण एक गडबड नक्की झाली असणार. गडबड नाही रे, मी अर्धा चमचा साखर आणि भरपूर उकळवला चहा. हो, पण उकळवलास तू, साखर घातलीस तू, तुझा हात लागलाय म्हणजे चहा चौपट गोड झाला असेल ना. लाजली माझी बायको, लाजली. मला प्रूफ हवाय की माझी बायको लाजू शकते. गप्प बस. अरे झालं, गप्प बस. हलवला. चहा घे. थँक्यू. वेलकम. ए बिस्किट नको काय? अरे चहा खूप स्ट्रॉंग आहे. बिस्किट पण खा, नाही तर पित्त खवळे. तू जर अशी लाजत राहिलीस ना, अशी गोड गोड वागत राहिलीस ना, तर माझं काय, माझ्या अख्ख्या खानदान कोणाचं पित्त खवळणार नाही. आणि मी बरं खवळू देईन पित्त. महेश, मला इथे आल्यापासून खूप छान वाटतंय. थँक्यू. चल, आता सगळं छान होणार. ते तू घे ना चहा. नाही नको. तुला स्ट्रॉंग चहा आवडत नाही माहितीये मला. हो, मला स्ट्रॉंग चहा आवडत नाही. आता तू उष्टा केलायस ना, सो तो आणखीन गोड झाला असेल. असं म्हणतात की उष्ट खाल्ल्याने प्यायल्याने प्रेम जास्त वाढतं. ए नको, राहू दे आता. नाही नाही नाही, बाबांचा फोन आला. हॅलो बाबा, गुड मॉर्निंग. कसे आहात? हा, आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहात सगळे? एकदम मजेत. आई बाबा तर सॉलिड खुश आहेत. आणि संपदा बरी आहे ना? म्हणजे नीट आहे ना सगळं? संपदा जरा जास्तच बरी आहे. म्हणजे ती पण खूप आनंदात आहे. अहो, तिच्याचमुळे तर घरात समाधान आणि शांती आली. तिची वागणूक बघून ना, मला तर असा सुखद आनंदाचा धक्काच बसला. अरे वा 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 महेश, खूप बरं वाटलं बघ हे ऐकून तुझ्याकडून. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आता सगळं छान होणार आहे. हो, आता मी ही पहिल्यांदा बातमी अंजली आणि आजीला देतो. हो, त्या काळजीत होत्या जरा, पण तुझ्या आवाजावरून खरोखर असं वाटतंय की तुम्ही सगळे आनंदात आहात अतिशय. येस. आणि हो, अरे तुला सांगायचं राहिलं, इकडे स्वानंदी आली आहे. हो, माहेरवास. त्यामुळे आमच्या घरी सुद्धा आनंद ओसंडून वाहतोय. मुली सगळ्या खुश आहेत, बायकांमध्ये उत्साह आहे. वा वा वा, मस्त मस्त. मी सांगतो संपदाला. हो, आणि या ना तुम्ही दोघंही, गप्पा मारू छान निवांत. हो, नक्की ठरवू ना. मी बोलतो संपदाशी आणि कळवतो तुम्हाला. हो, चला ठेवू फोन. हो, आणि आई बाबांना नमस्कार सांग महेश. हो, सांगतो सांगतो. बाय. काय म्हणाले बाबा? बाबा म्हणाले स्वानंदी आली आहे माहेरी. बाळू, हा, ये जरा इकडे ये. या या, समोर या. खुर्ची आणून ठेव इथे. खुर्ची? खुर्ची नाही माहिती? ती होती है ना ती? हो, ठेवायची आणून इथे. हळू. बाळू, ते डबे उचल आणि तिथे ठेव. पण ते रोज लागतात ना, म्हणून खाली ठेवले सोनंदी ताई. पूर्वीचं विसरा आता सगळं. म्हणजे काय म्हणजे? त्या स्वानंदी आणि अच्छी मौसनी फार डोक्यात चढवून ठेवलंय तुला. गप्पपणे काम करायचं ना, तेच बरोबर होतं. चला काम करा. हो हो, ठेवतो. एकेकाला वटणीवर आणायला पाहिजे सगळ्याला. पोचतोय का हात? नाही हो. नाही? उंची किती रे तुझी? अरे मोजतोस काय? टूल घे आणि चढ वर. हे वरती.
हो हो बावळट एक एक. अरे कसे ठेवलेस डबे? नीट ठेवतो. चौकोनी डब्याच्या शेजारी ठेवायचा. सगळं सांगा. हो हो हा. ढकल पळू देते सगळे डबे खाली. नाही बाळू हा? क्रिकेटला गेलं होतं की नाही शाळेत का नाही? हो मग चढता क्रम उतरता क्रम काही शिकवलंय का नाही? कसे ठेवले? आधी मोठा डबा, मग लहान, मग लहान. नीट आवाज नकोय फार डब्यांचा. काय झालं बसायला? बसायला काय झालं? आणि आता ह्या बाजूने स्वयंपाक करायचा म्हणजे बोलल्यानंतर लगेच येशील. अहो पण तिकडे फिरून घ्यायला लागेल ना त्याचं तोंड. अरे मग फिरव. अहो पण त्याचं कनेक्शन पण बदलावं लागेल ना. ते कनेक्शनच फिरवायचंय ना. हे एवढंच ठीक आहे. हे नंतर बदलू. पण आता जे बदल सांगितले ते लगेचच्या लगेच व्हायला हवे. पण स्वानंदीताई आल्यावर त्यांना आवडेल ना हे सगळं बदललेलं. स्वानंदीला काय आवडेल आणि काय आवडणार नाही ते माझं मी बघेन. हे घर माझं आहे आणि संसार तुमचा. करेक्ट. याला वाटतंय स्वानंदी परत येणार आहे पण मी येऊच देणार नाहीये तिला. हे अजून कुणाला कळलंच नाहीये. सत्य आहे. काय झालं बाईसाहेब? काय झालं? अजून काही झालेलंच नाही. अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. बाळू तू नोकरीच आणि नोकरासारखंच वागायचं. लक्षात ठेव. आणि काय ते हो बाईसाहेब. चहा ठेवा. हो हो ठेवतो ठेवतो. आणि हे काय आहे? मिक्सर. ते दिसतोय मला. तो उचलायचा तिथनं आणि इथे आणून ठेवायचा. चला. हो 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 ठेवतो ठेवतो. बाईसाहेब मिक्सरची जागा बदलली पण लाईटचं कनेक्शन नाही ना तिथे. बाळू ते कनेक्शन करून घेता येतं काय? आणखीन एक गोष्ट. रोजच्या रोज सकाळी भाज्या फळं सगळं इथे काढून ठेवायचं. लोकांना कळलं पाहिजे घरात कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते. मेनूची डायरी कुठे आहे ती? डायरी ही काय? द्या म्हणून. सगळं सांगा नुसता. पण ह्याच्यात लिहिलंय मेनूचं. डायरीत लिहून ठेवायचं नाही तर मेनू सगळे इथे असतात माझ्या. रोज विचारायचं आणि मेनू करायचं. अहो पण निलिमा वहिनी म्हणतील की काय सब कोण आहे बाळू? हा विचार करायला लागतो अजून. तुम्ही हा हे कायमचं लक्षात ठेवायचं कारण ते तुझ्यासाठी चांगलं आहे. सत्य. हेच सत्य लक्षात ठेवायचं. चला लागा कामाला. हो चहा. हो आता चहा ठेव. हो हो ठेवतो. साखर घाल रे. हो हो. एवढं पाणी? हा जास्त झालंय का? राहू दे. पिन मी 2 कप चहा. हो स्वानंदी कायमची घर सोडून निघून गेले पण नाहीये तसं. त्यांचं चालूच आहे बघा. मग आता काय ललिताईने स्वानंदीने कितीही मोहिनी घालायचा प्रयत्न केला ना इंद्रनीलवर तर या घरात तिला मी पाऊल म्हणून टाकू देणार नाही.